अजितदादांनी मात्र लढाईच्या आधीच आपली शस्त्र खाली ठेवल्याचं दिसत आहे। जागा वाटपात अजित पवार लहान भावाची भूमिका स्वीकारण्यास तयार असल्याची माहिती आता मिळत आहे। विधानसभेनंतर महायुतीची सत्ता आल्यास मला उपमुख्यमंत्रीपदी कायम ठेवा, अर्थमंत्रीपद द्या, आम्ही जागावर तडजोड करतो, अशा काही अटी अजित पवारांनी घातल्या असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे। नमस्कार, शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। विधानसभा निवडणुकीत जागा वाटपावरून महायुतीत काही वाद होतील अशी शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत होती, परंतु जागा वाटपाची वेळ येण्याआधीच अजित पवार यांनी आपली शस्त्र खाली टाकली असल्याचं दिसत आहे। लोकसभेसाठी अजित पवार यांना अगदीच कमी जागा दिल्या होत्या, त्यातही त्यांच्या पक्षाला केवळ एकच खासदार निवडून आणता आला। महायुतीत अजितदादांचा कचरा होतोय अशी टीकाही सातत्यानं होत राहिली। लोकसभेत कमी जागा मिळाल्या असले तरी त्याची भरपाई विधानसभेच्या वेळी केली जाईल असं अजित पवार, प्रफुल्ल पटेल म्हणत होते, तर शिवसेना म्हणजे शिंदे शिवसेनेला जेवढ्या जागा दिल्या जातील तेवढ्याच जागा आम्हालाही हव्या आहेत असं अजित पवार यांच्या पक्षाचे नेते छगन भुजबळ म्हणाले होते। आता मात्र वेगळीच माहिती पुढे आली असून तशा बातम्याही प्रसार माध्यमातून झळकल्या आहेत। लोकसभा निवडणुकीत महायुतीतून निवडणूक लढल्यानंतर अजित पवार गटाला अपेक्षित यश मिळालं नाही। बारामती लोकसभा मतदारसंघातही अजित पवार यांना मोठा धक्का बसला। सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला। यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात महायुतीत चर्चा सुरू आहे। सध्याच्या घडीला भाजपचे राज्यात 103 आमदार आहेत, तर शिवसेनेचे 40 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे अजित पवार गटाचे 39 आमदार आहेत। जागा वाटपात अजित पवार लहान भावाची भूमिका स्वीकारण्यास तयार असल्याची माहिती आता मिळत आहे। विधानसभेनंतर महायुतीची सत्ता आल्यास मला उपमुख्यमंत्रीपदी कायम ठेवा, अर्थमंत्रीपद द्या, आम्ही जागावर तडजोड करतो, अशा काही अटी अजित पवारांनी घातल्या असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे। काही माध्यमांनी तर तसे वृत्तही प्रकाशित केले आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती आगामी लोकसभेच्या निवडणुका लढवणार आहे। महायुतीनं विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाची चर्चाही सुरू केली आहे। भाजप 140 पेक्षा अधिक जागा लढवण्याची शक्यता आहे, तर शिंदे सेनेला 80 ते 90 जागा सुटू शकतात। लोकसभा निवडणुकीत फटका बसलेला भाजप विधानसभेसाठी आक्रमक पवित्रा घेणार असल्याचं दिसत आहे। ऑक्टोबरच्या मध्यानंतर राज्यात विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे। लोकसभेला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा समावेश महायुतीत होऊ शकतो। त्यांना 12 ते 18 जागाही दिल्या जाऊ शकतात असं सांगितलं जात आहे। अजितदादांनी मात्र लढाईच्या आधीच आपली शस्त्र खाली ठेवल्याचं दिसत आहे। आपल्या पक्षातील आमदार परत शरद पवार यांच्याकडे जाणार असल्याची खात्री अजितदादांना झाली आहे का? ज्यादा जागा मिळाल्या तरी त्या जागावर लढायला उमेदवार आणायचे कुठून, हा प्रश्न अजितदादांच्या समोर पडला आहे काय? जागा मिळाली तरी त्या निवडून आणायच्या कशा याची ही भीती दादांच्या मनात असावी काय? तुमचा काय अंदाज आहे? तुमचा अंदाज कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावं अशी अपेक्षा आहे, विनंती आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।